सद्गुरुसी शरण जाय, सद्गुरुसी शरण जाय, त्यासी ब्रह्म प्राप्ती होय, न लगे आणिक उपाय, धरी सद्गुरुचे पाय. सद्गुरुचे चरणतीर्थ, सद्गुरुचे चरणतीर्थ, मस्तकी वंदावे पवित्र, न लगे आणिक उपाय, धरी सद्गुरुचे पाय. एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु, हाची भव सिंधूचा तारू, न लगे आणिक उपाय, धरी सद्गुरुचे पाय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज की. हा अभंग जगद्गुरु प्रतिष्ठान अर्थात पैठण क्षेत्र निवासी असणारे संत श्रेष्ठ शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा असून त्यांनी या अभंगामध्ये श्रुती सिद्ध स्वानुभव पूर्ण सवर्म ब्रह्म म्हणजेच परमात्म प्राप्तीचा उपाय सांगितलेला आहे. अभंगाचा सारांश बघायचा असेल, पहिल्या चरणात नादबाबा सांगतायत सद्गुरुसी शरण जाय, त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. मुमुक्षु साधकाला उपदेश करत असताना नादबाबा सांगतायत अरे बाबा, त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. ब्रह्मप्राप्ती करायची असेल तर तू काय कर, सद्गुरुसी शरण जाय, तू सद्गुरूंना शरण जा. आणि पुढे दुसऱ्या चरणात नादबाबा सांगतायत न लगे आणिक उपाय, अन्य उपायाचं कुठलंच कारण नाहीये, धरी सद्गुरूचे पाय. केवळ आणि केवळ सद्गुरूंचे पाय धरल्यानंतर ब्रह्मप्राप्ती म्हणजे जीवनाची इति कर्तव्यता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे तिसऱ्या चरणात सांगतायत सद्गुरूचे चरणतीर्थ. साधकाला सांगतायत अहो, सद्गुरूंच्या पादपद्मांनी अंघरी कमलांनी चरणांनी पुनित झालेलं पवित्र झालेलं असं असणारं ते चरणांचं सद्गुरूंच्या तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. अहो, आपल्या मस्तकी धारण करावं, आपल्या मस्तकाने त्याला वंदन करावं, कारण ते चरणतीर्थ आहे. कसं आहे, मस्तकी वंदावे पवित्र, ते अत्यंत पवित्र आहे बरं का. आणि शेवटच्या चरणामध्ये नादबाबा सांगतायत एका जनार्दनी सद्गुरु, हाची भव सिंधू, हाची भव सिंधूचा तारू. नादबाबा सांगतात सद्गुरु हाच भव सिंधूतून पार करणारा तारू आहे. बरं, हे कोणाच्या साक्षीने सांगतात? एका जनार्दनी. नादबाबा स्वतःच्या सद्गुरूंचं नाव लावतायत, जनार्दन स्वामींचं नाव, जनार्दन स्वामींना साक्षी ठेवून सांगतायत एका जनार्दनी सद्गुरु, हाची भव सिंधूचा तारू, न लगे आणिक उपाय, धरी सद्गुरूचे पाय. अभंगाचा हा सारांश. या अभंगाची प्रस्तावना अशी आहे, मानवी जीवनात आलेल्या जीवाला म्हणजेच प्रत्येक माणसाला आपल्या साध्याचं ज्ञान पाहिजे. ज्याला साध्याचं ज्ञान नसेल त्यांचे कर्तव्य प्रधान ज्ञानयुक्त भक्ती मुक्ती उपयुक्त देव दुर्लभ अमोल किमतीचे शाश्वत मूल्याच्या लाभाचे हे जीवन फुकट जाते बरं का. तुकोबाराय सांगतायत तुका म्हणे व्यर्थ गेली वाया वीण, तुका म्हणे व्यर्थ गेली वाया वीण, मृग पावे क्षीण मृग जळी, मृग पावे क्षीण मृग जळी. तुका म्हणे व्यर्थ गेली वाया वीण, मृग पावे क्षीण मृग जळी. किंवा तुकोबाराय सांगतात एसा ते आलिया उळगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. प्रथम साध्य म्हणजे काय हेच कळायला हवं. आपण जो प्रपंच संसार करतो तो साध्य ठरूच शकत नाही.
साध्याचं लक्षण देवर्षी नारदांनी भक्तिसूत्रात सांगितलंय. यत् प्राप्य न किंचित वांछती न रमती न द्वेष्टी न उत्साही लभती. पुढे पुढे जो असेल विस्तार, यन लब्धो उपमान सिद्धः भवति तृप्तः भवति अमृतः भवति. पण मुख्य लक्षण काय आहे सध्याचं? यत् प्राप्य न किंचित वांछती. किंवा विद्यारण्य स्वामींनी पंचदशी नामक ग्रंथामध्ये धन्योहम प्राप्तव्यम सर्वमध्ये संपन्नम, सगळ्या प्रकारांचं प्राप्तव्य प्राप्त होणं हे साध्याचं लक्षण आहे. जे प्राप्त झाले असता कशाचीही इच्छा होत नाही त्याला साध्य म्हटलेलं आहे. न कामायमानः, जे प्राप्त झाले असताना कुठल्याही प्रकाराची कामना उरत नाही. काम नाही काम नाही काम नाही काम नाही, झालो पाहिली कामा झालो पाहिली कामा. काम नाही काम नाही काम नाही काम नाही. गम ग गम पनि धने धने ध गम पनि ध ग धारे सारे धने ध गम पनि धने धने ध नि ध पद म गम पम गम धरे सा. काम नाही 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 काम नाही, झालो पाहिरी कामा न कामाय माना. अहो कुठल्याही प्रकारांची काम वासना शिल्लक राहिली नाहीये. काही वासना शिल्लक राहिली नाही, काही काम शिल्लक राहिलेलं नाहीये, काही प्राप्तव्य शिल्लक राहिले नाहीये. बरं का? किमिच्छन् कस्य कामाय शरीरं मनुष्वं ज्वरेत्. किमिच्छन् कस्य कामाय शरीरं मनुष्वं ज्वरेत्. किंवा नित्यत्वात नित्य संबंधात ज्याचा लाभ झाला असता संबंध नित्य राहतो त्यालाच साध्य म्हणा. बरं का? यत् प्राप्त कृतकृत्यत्वात. बरं का? प्राप्त लाभावस्था जे नादबाबांनी सांगितलंय, यत् प्राप्त कृतकृत्यत्वात, जे प्राप्त झाले असता मनुष्य कृतार्थ होतो त्यालाच साध्य म्हणतात. आता या लक्षणात येणारा प्रपंचात कुठला विषय? त्रिलोकाचा संसार 5 प्रकारात सामावलेला आहे. बरं का? शब्द स्पर्श रूप रसगंध यातच अंतर्भूत आहे. याचीही आणखी लाघवतात. बरं का? याचीही आणखी लाघवात प्रवृत्ती करून सांगावायची झाल्यास 3 प्रकारात अंतर्भाव करता येईल. म्हणजे आजच्या काळामध्ये तो म्हणजे बायका पैका आणि प्रतिष्ठा संपलं. सगळ्या विश्वाचा बाजार यातच आला. त्यापैकी साध्य ठरण्यास कोणत्या विषयावरील लक्षणात बसतो ते आपण बघू. किती प्रतिष्ठा मिळाली म्हणजे माणसाची कामना शांत होती सांगा बरं. सरपंच झाला त्याला जिल्हाध्यक्ष व्हावे वाटतं, पुन्हा आमदार व्हावं वाटतं, मग खासदार बनावं वाटतं, मग नंतर मंत्री, मग केंद्रीय मंत्री, कॅबिनेट मंत्री, प्रधानमंत्री व्हावे वाटते, पुन्हा राष्ट्रपती बनावे वाटतं. आणि सगळं बनल्यावर असं वाटतं पुन्हा खालीच बरं होतो. बरं का? तर कधी वर जावं वाटतं, अरे पण खाली जा किंवा वर जा किंवा स्मशानात जा, समाधान होणारच नाही. बरं, याचा संबंध नित्य नाही. कधी राजीनामा द्यायला लागेल सांगता येत नाही, तर कधी मुदत संपल्यावर घरी बसावे लागेल. आता हे सगळे झालेच प्राप्त, तर त्याच्यात काय कृतार्थता? जरी एखाद्याने हे सगळं प्राप्त केलं, याच्यात कृतार्थता आहे का? मग तर राजा झाला की मुक्त झाला असाच न्याय ठरला असता. पण यात कृतार्थता नाही. हे सर्व जीवन मूल्याच्या दृष्टीने व्यर्थ आहे. बरं का? हे सर्व जीवन मूल्याच्या दृष्टीने व्यर्थ आहे. बरं, दुसरा विषय असा, पैसा किती मिळवायचा? किती मिळवला म्हणजे मिळवण्याची अपेक्षा संपते सांगा? कितीही मिळाला तरी इच्छा संपत नाही, उलट वाढत जाते. जो 10 20 50 शत हजार तू लाख मंगेगी, कोटि अरब खरब धरापति होने की चाह हमेशा जगेगी.
स्वर्ग पताल को राज करो तृष्णा को अति आग लगेगी पर कहे सुंदर शठ तेरे तृष्णा तो कभी न भगेगी असोनी किंवा असोनी इंद्राची संपत्ती तृष्णे नवे ज्याच्या चित्ती असा कितीही पैसा मिळवला तरी इच्छा संपत नाही. दुसरी गोष्ट अशी की त्याचा संबंध अनित्य, तो कधी जाईल सांगता येत नाही. लक्ष्मी चंचल आहे. जे 10 पदार्थ चंचल सांगितले आहेत, मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मामदो मर्कटो मच्छो मकरादश चंचलः. परत एकदा ऐका. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मामदो मर्कटो मच्छो मकरादश चंचलः. 10 वस्तू सांगितल्या चंचल. अहो, लक्ष्मी रामाकडे स्थिर राहिली नाही, रावणाकडे कशी राहील? म्हण अशी आहे की धन जागा चालत असतं. याचाच अर्थ असा की स्थिर नाही, हे अनित्य आहे. बरं का? आपण पाहतो आजचे श्रीमंत उद्या गरीब, आजचे लक्षाधीश उद्या भिक्षाधीश होतात. आज नवकोट नारायण उद्या दरिद्री नारायण होतो. बरं का? म्हणून इस तन धन से कौन बराए, इस तन धन से कौन बराए, देखत नयनों में मिठे मिलाए, देखत नयनों में मिठे मिलाए, इस तन धन से कौन बराई, इस तन धन से कौन बराई, इस तन धन से कौन बराई, देखत नयनों में मिठे मिलाए, देखत नयनों में मिठे मिलाए. इस तन धन से कौन बराई, देखत नयनों में मिट्टी मिलाई. धनाचा अनित्य संबंध आहे सांगितलंय. या धनचा न धरी विश्वास जैसी तरुवरी छाया. बरं का? जसं वृक्षावरती छाया आहे. आज आता आहे, थोड्या वेळात नाही, थोड्या वेळात आहे, थोड्या वेळात परत थोड्या वेळात येते. बरं का? अनित्यता आहे. बरं, याच्यात कृतार्थ आहे का? तिसरा मुद्दा असा आहे, आता स्त्री विषय याच्यात काय तृप्तता जर असती तर रावणाने 80,000 स्त्रिया केल्या होत्या, पण तरीही त्याची वनवन फिरणारा राम त्याला त्रास दिलाच ना. रामप्रभूंची सीतामाईंचं हरण केलंच ना. कुठे तृप्तता? दुसरं, इंद्राला सर्व स्वर्ग भोगायत न असता तो गौतम ऋषींच्या झोपडीत दिवसा सकाळी गृहण पर्व काळात शिरलाच ना. कुठे तृप्तता? इंद्रपद जरी प्राप्त झाली. शिवाय याचा अनित्य संबंध आहे व त्याचबरोबर याच्या प्राप्तीत कृतार्थता सुद्धा नाहीये. म्हणून भोग काम विषय संसार हा साध्य नाहीये. साध्य तो एक परमात्मा म्हणून त्याच्या प्राप्तीचे विधान शास्त्राने केले आहे. आत्मावारे दृष्टव्याः, आत्मावारे द्रष्टव्याः श्रोतव्याः मंतव्याः निदिध्यासितव्याः. आत्मावारे द्रष्टव्याः श्रोतव्याः मंतव्याः निदिध्यासितव्याः. बरं का? मग कशाचं साध्य आहे तो परमात्मा म्हणून त्याच्या प्राप्तीचं विधान शास्त्राने केले. आत्मावारे द्रष्टव्याः श्रोतव्याः मंतव्याः निदिध्यासितव्याः. म्हणून संतांनी सुद्धा सांगितले, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुख नोहे, तेने विण जीवा सुख नोहे, तेने विण जीवा सुख नोहे.
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे बिन जीवा सुख नोहे, तेणे बिन जीवा सुख नोहे, तेणे बिन जीवा सुख नोहे. मग सुख कशामध्ये, साध्य कशामध्ये? सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरणं व्रज. भगवान परमात्मा सांगतात, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष ईशामि मा शुचः. भगवद्गीतेत सांगितलंय, आपुला तो एक भगवत प्राप्ती करून घ्यावी, ब्रह्म प्राप्ती करून घ्यावी, आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं, भगवंताची प्राप्ती झाली. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष ईशामि मा शुचः. भगवान परमात्मा सांगतात की सगळ्या पापांची निवृत्ती करून मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या भगवान परमात्मा असल्या कारणास्तव सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. सगळ्या इतर जे सगळं साधनं सांगितले त्या सगळ्यांचा त्याग करून मला शरण ये, शरणगाती प्राप्त कर. आपुला तो एक देव, तोच संतांनी तेच सांगितले, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे बिन जीवा सुख नोहे. आता परमात्मा प्राप्त झाल्यानंतर अपेक्षाच राहत नाही. किमिच्छन् कस्य कामाय शरीरं मनुष्यज्वरेत. किमिच्छन् कस्य कामाय. आता कुठल्या प्रकारचं काम राहणार आहे, आतल्या कुठल्या प्रकारची अपेक्षा आहे? शरीरं मनुष्यज्वरेत. म्हणून तुकाराम महाराजांनी काम नाही झालो पाहि रिकामा, म्हणून परमात्म्याची प्राप्ती सांगितली. बरं, परमात्मा नित्य आहे का? हो, नित्य सांगितलंय शास्त्रानं. सदैव सौम्य इदमग्र आसित, किंवा नित्यमात्म स्वरूपं हि. हा नित्य आहे म्हणून त्याचा संबंध ही नित्य आहे. सदैव सौम्य इदमग्र आसित, किंवा नित्यमात्म स्वरूपं हि. भगवान परमात्मा कसं आहे? नित्यमात्म स्वरूपं हि. त्याचं स्वरूप कसं आहे? नित्य आहे. आणि ह्याच्या प्राप्तीत जीवनाची कृतार्थ सांगितले. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखली या, विठ्ठलची एक देखली या, विठ्ठलची एक देखली या. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखली या. सार्थक आहे त्याच्यामध्ये, सार्थकता आहे, साध्यता आहे. अवधीच पापे गेली दिगंतरी. बरं का? म्हणून देव वा परमात्मा भक्तिशास्त्रातील शब्द आहे, तो म्हणजेच ब्रह्म. देव या परमात्माला भक्तिशास्त्रामध्ये ब्रह्म असं म्हटले, वेदांत शास्त्रामध्ये ब्रह्म असं म्हटले. यालाच लोक व्यवहारामध्ये शाश्वत नित्य सुख असं देखील म्हणतात. याच्या प्राप्तीत अशी कृतार्थता आहे. आणखी एक आश्चर्य आहे की प्रपंच म्हणजेच संसार हा कर्तव्य साध्य नाही, तो कर्म परतंत्र आहे. बरं का? कर्तव्य साध्य नाही, तो कर्म परतंत्र आहे. भोगतो न घडे, भोगतो न घडे, भोगतो न घडे संचिता वाचोनी. भोगतो न घडे, भोगतो न घडे, भोगतो न घडे संचिता वाचोनी. करावे ते मने समाधान, करावे ते मने समाधान. म्हणवोनी मनी, म्हणवोनी म्हणी, म्हणवोनी म्हणी मानून एकेदू. म्हणवोनी म्हणी, म्हणवोनी म्हणी, म्हणवोनी म्हणी मानून एकेदू. भोगतो न घडे संचिता वाचुनी. अहो, प्रपंच संसार कसा आहे? कर्म परतंत्र आहे. आपण जे काही कर्म केले ते मृत्यू लोकावरती भोगायला यायला लागतं, आणि हे संचित प्रारब्ध क्रियमानाशिवाय होत नाही. भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. तुकाराम महाराज म्हणतात, जसा प्रपंच आहे तसा परमात्मा नाहीये. परमात्मा हा कर्तव्य साध्य आहे. हाती हित आहे करील तयासी. बरं का? देवची किंवा देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. नर करणी करेसू नर का नारायण होय.
केले होय याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे तुका म्हणे वर्मे जाणून आता तरसी कळो येईल अंतकाळी केले होय याची जन्मे केले होय याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे अवघे विठोबाच्या नामे तुका म्हणे वर्मे जाणूनिया तरते कळो येईल अंतकाळी कळो येईल अंतकाळी आणि म्हणून देव अर्थात ब्रह्म ब्रह्म ही वस्तू परमात्मा वस्तू हे साध्य आहे हे ज्या साधकाला कळाले तो नाथांकडे आला व त्यांनी नमस्कार केला. श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आणि विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. तो साधक विचारू लागला महाराज मला ब्रह्म साक्षात्कारात जीवनाची किती कर्तव्यता आहे हे नीट समजले पण ब्रह्मप्राप्ती कशाने होईल हे मात्र कळले नाही. तेव्हा कृपा करा बरं का तुम्ही संत माय बाप करा एवढा उपकार करा उपकार एवढा उपकार करा न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सूयरा. तुम्ही साधक आहात बरं का तुम्ही संत आहात आणि तुम्ही मला कृपा करून मला ब्रह्मप्राप्तीचा उपाय सांगा त्या आणि असा प्रश्न विचारल्यानंतर नाथ बाबा त्याला उत्तर देऊ लागले. सद्गुरूची शरण जाय सद्गुरूची शरण जाय सद्गुरूची शरण जाय त्याची ब्रह्म प्राप्ती होय त्याची ब्रह्म प्राप्ती होय त्याची ब्रह्म गपने दसाने बग परे ग सा सा ग प गपने पनी सा ग प गपने दसाने बग परे ग सा त्याची ब्रह्म प्राप्ती होय त्याची ब्रह्म प्राप्ती होय नलगे आणिक उपाय नलगे आणिक उपाय